सर्व दत्त परिवारास साष्टांग प्रणिपात. दत्त माझा मी दत्ताचा. रचना श्री गुरुदत्त चरणी अर्पण. गुढीपाडवा. हिंदू संस्कृतीनुसार नवीन वर्षाचा पहिला दिवस म्हणजे गुढीपाडवा. वर्षातला पहिला महिना चैत्र महिना. असे म्हणतात की याच दिवशी साक्षात ब्रह्मदेवाने या सृष्टीची निर्मिती केली होती. 3.5 मुहूर्तापैकी एक मुहूर्त म्हणजे गुढीपाडवा. गुढीपाडव्याच्या दिवशी आपण कुठल्याही नवीन व्यवसायाला सुरुवात करू शकतो किंवा एखादा आपण नवीन संकल्प जर करायचा असेल तर आपण या गुढीपाडव्याच्या दिवशी करू शकतो. कुठलं आपल्याला नवीन काम करायचं असेल त्याचा सुद्धा मुहूर्त आपण या दिवसापासूनच करू शकतो. किंवा आपल्याला कुणाला एखादी आध्यात्मिक उपासना, आध्यात्मिक साधना जर सुरू करायची असेल तर त्यासाठी सुद्धा हा दिवस शुभ आहे असा मानला जातो. या वर्षी 19 मार्च 2026 रोजी गुढीपाडवा आपण सर्व साजरा करणार आहोत. आता गुढी उभारण्याचा मुहूर्त जर आपण पाहिला तर आपल्या संस्कृतीमध्ये असे म्हणले जाते की सकाळी 8 वाजेच्या आत आपण गुढी उभारली पाहिजे. आता गुढी उभारताना गुढीसाठी जो बांबू लागतो तो कसा असावा याबद्दल आपण माहिती पाहूया. हा बांबू एकतर सरळ असावा. हा बांबू अतिशय जाड पण नसावा किंवा असा जास्त बारीकही नसावा. तो वरच्या भागाला निमुळता होईल असाच घ्यावा. तो खालच्या भागाला निमुळता होईल असा घेऊ नये. गुढी उभारण्यापूर्वी हा बांबू आपण स्वच्छ करावा. या बांबूवरती आपण 5 किंवा 3 पट्टे हळदी कुंकवाचे काढावेत आणि या बांबूला आपण साडी नेसवावी. एक आंब्याची डहाळी लावावी आणि साखरेची गाठी असते ती त्याला आपण बांधावी. या गुढीवरती आपण उपडा कलश ठेवावा आणि घराच्या बाहेर गुढी उभारताना मात्र आपण ती थोडीशी उंचावरती ही गुढी उभारावी. आता आपण ज्या ठिकाणी गुढी उभारणार आहोत ती जागा आपण गोमूत्र शिंपडून स्वच्छ करावी आणि तिथे आपण सुंदरशी रांगोळी काढावी आणि गुढी उभारल्यानंतर गुळ आणि कडुलिंब या पानांचा नैवेद्य आपण दाखवावा आणि ओम श्री ब्रह्मध्वजा नमः असा आपण गुढीला म्हणून नमस्कार करावा. या दिवशी बरेचसे जण सरस्वती पूजन देखील करतात किंवा काही जण या दिवसापासून त्यांच्या देवीची उपासना सुद्धा सुरू करतात. संध्याकाळी आपण गुढीला दूध साखरेचा नैवेद्य दाखवावा आणि संध्याकाळी सर्वांनी गुढीला नमस्कार करून ही गुढी उतरवावी. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद.